विजयराजे शिंदेचा एवढा आवाज आहे तर जनतेचा किती पाहिजे? त्याला जोरात विजयरावला ऊर्जा द्यायची आहे, अर्पिताताईला ऊर्जा द्यायची आहे. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम. हर हर. या सभेला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे कामगार मंत्री माननीय आकाशभाऊ फुंडकरजी, चंद्रभाऊ संचेतीजी, आमदार श्वेताताई महल्लेजी, माननीय विजयराव शिंदेजी, अर्पिताताई शिंदेजी, टी अंबोरेजी, दिलीपभाई खरातजी, सविताताई पाटीलजी, संगीताताई शिंदेजी, बाबासाहेब जाधव, वैजयंतीताई कस्तुरे, संतोषजी काळे, भैयासाहेब पाटील, गणेशजी मांटे, व्यासपीठावर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. समोरही अनेक मान्यवर बसलेले आहेत. या ठिकाणी उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनी, पत्रकार बंधू भगिनींनो, खर तर 2 तारखेची निवडणूक ही अर्पिताताई शिंदेच्या नशिबाची नाही आहे. 2 तारखेची निवडणूक ही विजयराजे शिंदेच्याही नशिबाची नाही आहे. ही निवडणूक आपले मंत्री या ठिकाणी आकाशभाऊ फुंडकर आणि आमदार श्वेताताई महल्लेच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे किंवा देवेंद्र फडणवीसच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केंद्र सरकारने बुलढाणा करता ज्या 55 योजना बुलढाण्याच्या जनतेकरता दिल्या आहे, या योजना अर्पिताताई शिंदेच्या माध्यमातून बुलढाणा शहराच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता 2 तारखेची निवडणूक आहे. 2 तारखेची निवडणूक ही माननीय देवेंद्र फडणवीसचे सरकार, आपलं सरकार, या सरकारने बुलढाणा शहराच्या जनतेकरता 18 पगड जाती, 12 गुंठेदार ओबीसी समाज, 332 जातीचा ओबीसी समाज, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज, गरीब कल्याणाकरता माननीय देवेंद्रजींनी 48 योजना या महाराष्ट्रात दिल्या आहे. या सर्व योजना अर्पिताताई शिंदेंना पुढचे 5 वर्ष बुलढाण्यामध्ये आणण्याकरता 2 तारखेची निवडणूक आहे. 2 तारखेची निवडणूक ही माननीय आकाश फुंडकरजी, चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हास्तरीय योजनेच्या माध्यमातून 22 योजना ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या आहे, त्या योजना बुलढाण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याकरता अर्पिताताईची निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, अर्पिताताईचं कमळ चिन्ह 124 योजना घेऊन आपल्या बुलढाणा करता काम करणार आहे, आपल्या बुलढाणा करता काम करणार आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. माननीय अर्पिताताई, आपण निवडून आल्यावर माननीय देवेंद्रजींनी सूचना दिली आहे, माननीय आकाश फुंडकर मला जबाबदारी दिली आहे, श्वेताताई महल्लेला जबाबदारी दिली आहे. निवडून आल्याबरोबर 2029 बुलढाणा, 2035 बुलढाणा, 2047 बुलढाणा, 2047 बुलढाण्यामध्ये असलेली जनसंख्या, जन्म घेतलेला बाळ, जन्म होणारा बाळ, या लोकांना रस्ता, वीज, पाणी, गटर लाईन, साऱ्या योजना करता एक बुलढाण्याचा विकास आराखडा तयार करायचा आहे. आणि हा विकास आराखडा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंजूर करणार आहे. विकसित बुलढाण्याचा विकास आराखडा मान्य देवेंद्र फडणवीस मंजूर करणार आहे. बंधू भगिनींनो, विकसित बुलढाणा करण्याकरता अर्पिताताईचं मत महत्वाचं आहे. आणि म्हणून आता देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला संबोधित केलं की निवडणूक कशा करता आहे. निवडणूक ही बुलढाण्याच्या विकासाच्या योजनेकरता आहे. बंधू भगिनींनो, आपण या ठिकाणी जनतेला वचन दिलं होतं
जर आपलं सरकार आलं तर या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये 20 वर्षापासून लाडकी बहीण योजना चालू आहे, छत्तीसगडमध्ये 15 वर्षापासून लाडकी बहीण योजना चालू आहे, कारण मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये भाजपाचं सरकार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या सरकारने, देवेंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला की जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तोपर्यंत आमच्या लाडक्या बहिणीची योजना ही सुरू राहणार आहे. आणि एवढंच नाही, या लाडक्या बहिणीच्या योजनेला बहिणींनो आम्ही त्या ठिकाणी मजबूत करणार आहे. या योजनेला वाढ देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे, देवेंद्र फडणवीस सरकार करणार आहे. अर्पिताताई निवडून आल्यावर आकाश भाऊ, आम्ही नागपूरमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नागपूरच्या 250,000 महिला बचत गटांना आम्ही 1 लाख रुपये अनुदान देतो आहे. आमच्या खनिकर्म महामंडळाकडनं 10 महिलांच्या लाडक्या बहिणीचा बचत गट आणि 1 लाख रुपये अनुदान. मी तुम्हाला विनंती करतो अर्पिताताई, निवडून आल्याबरोबर या बुलढाण्याचे 200 महिला बचत गट तयार करा. त्या 10 महिलांच्या बचत गटाला 1 लाख रुपयाचं अनुदान करणं नाहीये, 1 लाख रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. 200 महिला बचत गटांना 1 लाख रुपयाचा अनुदानाचा चेक आम्ही देणार आहे, जेणेकरून आमच्या लाडक्या बहिणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचं काम आम्ही करणार आहे. लाडक्या बहिणीच्या योजनेसोबतच या महिलांना बहिणींना रोजगार निर्मिती करता प्रचंड मजबूतीने या ठिकाणी काम करणार आहोत. बंधू भगिनींनो, आम्ही वचन दिलं होतं जर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार आलं तर या राज्यातल्या बुलढाण्याच्या, मलकापूरच्या, चिखलीच्या, अकोल्याच्या जनतेचं शेतकऱ्याचं विजेचं बिल माफ करू. बंधू भगिनींनो, काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यावर 27,000 कोटी रुपये थकीत होते. तुम्ही कमलाची बटन दाबली, श्वेताताई मल्ले, आकाश फुंकर निवडून आले आणि बघा या कमलाच्या बटनने कमाल केले. शेतकऱ्याच्या शेताच्या पंपाचे 27,000 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस सरकारने माफ केले. 27,000 कोटी रुपये माफ केले. आणि एवढंच नाही तर आपल्या सरकारने वचन दिलं आहे जोपर्यंत आपलं सरकार महाराष्ट्रात राहणार आहे तोपर्यंत शेतकऱ्याचा पंपाचं विजेचं बिल आम्ही घेणार नाही. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. बंधू बहिणींनो, माननीय देवेंद्र फडणवीसने निर्णय केला की जे बुलढाण्याचं घरगुती विजेचं बिल आहे विदर्भात हे 8 रुपये युनिट आहे. कोराडीवरनं माझ्या गावांना जे वीज येतं, कोराडीवरनं चंद्रपूरवरनं बुलढाण्याला जे वीज येतं ते 8 रुपये 10 पैसे रेट आहे. हे 2029 मध्ये 5 वर्षांनी 80 पैसे प्रतिवर्ष वाढणार आहे. 2029 मध्ये विजेचा रेट 80 पैसे प्रत्येक वर्षी वाढला तर 12 रुपये होणार आहे. बुलढाण्याच्या जनतेला 12 रुपये विजेचं बिल परवडणार नाही. गरीब माणूस विजेचं बिल भरू शकणार नाही. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसने राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली. आणि आता विजयराजे 2029 पर्यंत या राज्यामध्ये आपण उन्हीवर तयार होणारे वीज, सूर्यावर तयार होणारे वीज आपण तयार करणार आहोत. ही वीज 2 रुपये 80 पैशात पडणार आहे. आणि 2 रुपये 80 पैशाची ही वीज आपण या बुलढाण्यामध्ये जे ट्रान्समिशन करणे, घरापर्यंत पोहोचवण्याकरता जो खर्च लागेल, पण आता 12 रुपयाची वीज बुलढाण्याला नाही तर 2029 मध्ये 6 रुपयामध्ये बुलढाण्याला वीज देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला, आपल्या सरकारने केला आहे. बंधू भगिनींनो, या ठिकाणी विजयराजे शिंदेजी, अर्पिताताई निवडून आल्यावर प्रत्येक वार्डाच्या नगरसेवकाला माझी विनंती आहे. मला देवेंद्रजींनी सांगितलं की या प्रत्येक वार्डात जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी बसल्या, लाडके भाऊ बसले, जो 100 युनिट वीज वापरणारा व्यक्ती आहे, मध्यमवर्गीय गरीब व्यक्ती आहे, त्यांच्या घरावर अर्पिताताई आपल्याला सूर्यघर लावायचं आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या राज्याला सूर्यघर योजना दिली आहे. या सूर्यघराच्या योजनेमध्ये किमान यावर्षी विदर्भात
500 कुटुंबांना तुम्हाला सूर्यघर लावायचं आहे। एका सूर्यघराची किंमत 30,000 रुपये आहे। मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही यादी बनवा, अर्पिताताईची नगराध्यक्ष म्हणून सही घ्या, आकाश फुंकरजी स्वतःच आहे आणि विजयराजे माझ्या पहिला मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर कार्यालय आहे। मी तुमच्यासोबत येईल आणि माननीय देवेंद्र फडणवीसजीकडनं बुलढाण्याकरता या ठिकाणी 5,000 सूर्यघर मंजूर करून देईल, जेणेकरून या गरीब माणसाला सूर्यघर लावल्यानंतर 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही, 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही, असं सूर्यघर बुलढाण्यामध्ये प्रत्येक घरावर लावण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे, आपलं सरकार करणार आहे। बंधू बहिणींनो, आपण वचन दिलं होतं, श्वेताताई तुम्ही कमळाला मत घेताना जे वचन आपण दिलं होतं चंद्रू की आपण गाडी घोडा बंगला मर्सडीज कार आहे, फार्म हाऊस आहे, मोठे मोठे घर आहे, त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार नाही। पण जो गरीब माणूस बुलढाण्याच्या 40 वर्ष शेतामध्ये राबतोय, 40 वर्ष शेतामध्ये राबून एक कपड्याचा दुसरा कपडा घेत नाही, अत्यंत शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे, व्याज चक्रवाढ वाढत चालला आहे, व्याज चक्रवाढ वाढत चालला आहे, गरीब माणूस आत्महत्येकडे चालला आहे। बंधू भगिनींनो, माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतला, येणाऱ्या 30 जून 2026 पर्यंत या महाराष्ट्रातल्या गरीब शेतकऱ्याचा कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे, देवेंद्र फडणवीस सरकार करणार आहे। बंधू भगिनींनो, तुम्ही शेताला निवडून दिलं, आकाशला निवडून दिलं, चंद्रवर निवडून आले। या महाराष्ट्रामध्ये 288 पैकी 237 आमदाराचं या महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मजबूत सरकार देवेंद्र फडणवीस सरकार निवडून आलं। बंधूंनो, तुमचं मत किती महत्वाचं होतं बघा। मला राज्याचा महसूल मंत्री म्हणून जबाबदारी आहे। महसूल मंत्रीमध्ये मालमत्तेचा मंत्री, मालमत्ता सुरक्षित ठेवणे, जनतेची मालमत्ता सुरक्षित ठेवणे, शेतकऱ्याचे शेत सुरक्षित राहिले पाहिजे, शेतकऱ्याचे रस्ते त्या ठिकाणी चांगले राहिले पाहिजे आणि बुलढाण्याच्या सरकारी जमिनीवर कोणी अतिक्रमण करू नये याकरता सरकारने मला जबाबदारी दिली आहे। पण विजयराजे, आपल्या सरकारने निर्णय घेतलाय, 4 तारखेला तुमचा बुलढाण्याच्या नगरपालिका ऑफिसमध्ये पोहोचला आहे। या बुलढाण्याच्या इतिहासामध्ये कधी कुठल्याही सरकारने असा निर्णय घेतला नाही। देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं की बुलढाण्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या निर्णयाचा फायदा झाला पाहिजे। आपण या राज्यातला तुकडे बंदी कायदा परत घेतला। बुलढाण्यामध्ये विजयराज जेवढे भूखंड असतील, प्लॉट असतील, गरीब माणसाचे घर असतील, 15/10/2024च्या पूर्वी 15/10/2024च्या पूर्वी बुलढाण्याकरांनो डेट लिहून घ्या। 15/10/2024च्या पूर्वी ज्यांनी जिथं प्लॉट घेतला असेल, अधिकृत असेल की अनाधिकृत असेल, हे आम्ही बघणार नाही। पण अर्पिताताई, तुम्ही निवडून आल्याबरोबर मला यादी पाठवा, एकही पैसा न घेता सर्व भूखंड, सर्व घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे, माझी आहे, देवेंद्र फडणवीस सरकारची आहे। या बुलढाण्यातल्या सर्व प्रॉपर्टीला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे। आणि एवढंच नाही विजयराजे, जेवढे सरकारी जागेवर, नजीक जागेवर लोक राहतात, मला यादी द्या। अर्पिताताई, निवडून आल्याबरोबर पहिला ठराव करा। मी तुम्हाला वचन देतो, मी महसूल मंत्री, माझ्या जबाबदारी आहे, पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे। या बुलढाण्याचे पट्टे वाटपाचा मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे। विजयराजे, निवडून आल्याबरोबर 3 महिन्याच्या आतमध्ये मी बुलढाण्यामध्ये येतो आणि सर्व घराचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय, सर्व घरांचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय करण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे। देवेंद्र फडणवीसने मला जबाबदारी दिली आहे। आज कामगार मंत्री आकाश फुंकर या ठिकाणी आहे। आकाश फुंकरला जबाबदारी आहे, जेवढे कामगार या ठिकाणी बसले आहेत, या शहरामध्ये आहेत, त्या कामगाराकरता 27 महत्वाच्या योजना माननीय कामगार मंत्री या ठिकाणी घेऊन जाणार आहे। आणि आता तर महसूल खात्यामध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला विजयराज। बुलढाणा शहराच्या इंग्रजाच्या काळानंतर
कधीच सीपीएस झाला नाही. या शहराचा भूमी अभिलेख झाला नाही. या शहराची सरकारी नोंदणी झाली नाही. आमच्या सरकारने निर्णय घेतला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नक्षा योजना दिली आहे. नक्षा योजनेमध्ये गुजरात आपल्या वहिनी निवडून आल्या. अर्पिताताई मला तुम्ही पत्र द्या. बुलढाण्याला नक्षा योजनेत घ्या. मी नक्षा योजनेत बुलढाण्याला घेतो आणि आमच्या महसूल खात्याचं मोजणीचं विमान मी बुलढाण्याचा वर फिरवतो. काळजी करू नका. महसूल खात्याचं 1 मीटर बाय 1 मीटरचं विमान आहे. ते शहरावर फिरतं. आता हुडकेश्वरला फिरून राहिलाय. कालच 22,000 घराची मोजणी झाली. बुलढाण्याच्या प्रत्येक घराची मोजणी करून प्रत्येक घराचं त्या ठिकाणी भूमी अभिलेख लँड रेकॉर्ड करून देण्याची जबाबदारी ही चंद्रशेखर बावनकुळेची आहे. तुमच्या सर्व घरांची सरकारी मोजणी करून द्यायची जबाबदारी मी घेतो आहे. पण विजयराजे, घर मोजायला 4,000 रुपये खर्च येतो. पत्रकार बंधूंनो, एक घर मोजायला 4,000 रुपये खर्च येतो. पण विजयराज एवढे मागे लागले, एवढे मानगुटे बसले. विजयराजचा स्वभावाचा मानगुटे बसायचा. बघा, ते बुलढाण्याकरता बसलाय मानगुटीवर. ते स्वतःच्या घराकरता नाही म्हटलंय. त्यांनी स्वतःचं घर बदलून मागलंच नाही आहे. पण या बुलढाण्याच्या प्रत्येक गरीब माणसाचं घर बदलून दिलं पाहिजे. त्याची सरकारी मोजणी झाली पाहिजे. त्याचं सीपीएस तयार झालं पाहिजे. त्याचा लँड रेकॉर्ड तयार झाला पाहिजे. आणि एकदा लँड रेकॉर्ड तयार झाला की 500,000 वर्ष तुमच्या घराचं खऱ्या अर्थाने मालकीत्व हे सिद्ध राहतं. आणि म्हणून अर्पिताचा निवडून आल्याबरोबर तुम्ही मला पत्र द्या. बुलढाण्याच्या जनतेकडनं 1 रुपया न घेता आम्ही या बुलढाण्याचं सीपीएस करून देऊ. 1 रुपया घेता सीपीएस करून देऊ. एक कमळाचं मत अर्पिताच्या माध्यमात शहराचं सीपीएस होणार. एक कमळाचं मत या शहराचे प्रॉपर्टी कार्ड देणार. एक कमळाचं मत सरकारी जागेवरच्या लोकांचे पट्टे वाटप करणार. आणि एक कमळाचं मत माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे 30 लाख घरं जे महाराष्ट्रात दिले आहे त्यातले 2,000 घरं आम्ही बुलढाण्यात देणार आहोत. त्यातले 2,000 घरं बुलढाण्यात देण्याचा निर्णय आम्ही करतोय. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने अर्पिताताईंचं कमळ हे विकासाचं कमळ आहे. आणि काँग्रेसचं पंजा हा भकासाचा पंजा आहे. काँग्रेसची हालत फार खराब आहे. मी गेलो होतो ओढट्टीवरच्या गावात परवा ब्रह्मपुरीमध्ये. 5,000 कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली. मी सावलीमध्ये गेलो, तिथे राहुल ब्रह्माराव आणि 3,000 काँग्रेस सोडली. 3,000 कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली. मी गडचिरोलीमध्ये गेलो, आदिवासी परिवारांनी काँग्रेस सोडली. पुसदमध्ये, दिग्रजमध्ये, दारव्यामध्ये, यवतमाळमध्ये, परवाच नागपूरमध्ये काँग्रेसचे 20 वर्ष अध्यक्ष असलेले बाबूराव झाडे यांच्या मुलांनी काँग्रेस सोडली. 40 वर्ष विलासराव देशमुखासोबत राहणारे बाबूराव तिडकी यांच्या मुलांनी काँग्रेस सोडली. मी त्यांना विचारलं, तुम्ही काँग्रेस का सोडताय? ते म्हणले, काँग्रेसमध्ये काही राम नाही राहिला. काँग्रेस पार्टी किंचित होत चालली आहे. काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते सोडत चालले आहेत. काँग्रेसमध्ये विसंवाद आहे. काँग्रेसमध्ये संवाद नाही आहे. आज परिस्थिती अशी आहे, नाना पटोले ओढट्टीवरचं तोंड पाहत नाही. ओढट्टीवर नाना पटोलेचं तोंड पाहत नाही. दोघे म्हणून हर्षवर्धन सपकाळले कोणी विचारत नाही. तिघे म्हणून राहुल गांधीला कोणी विचारत नाही. काँग्रेस चालू करावं. काँग्रेस पार्टी डुबतं जहाज आहे. डुबत्या जहाजावर बुलढाणाकडे बसू नका. काँग्रेस पार्टीच्या मागे कोणी नाहीये. विजयराजे शिंदेच्या मागे चंद्रशेखर बावनकुळे, आकाश फुलकर, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदीजी आहे. तिकडे कोणी नाही आहे. आणि त्यामुळे डुबता जहाजात बसू नका. विकासाची गाडी 4 चाकाची आहे. विकासाची गाडी 4 चाकाची आहे. बुलढाण्याच्या विकासाची गाडी नगरपालिकेसमोर उभी आहे. 4 चाकाची विकासाची गाडी आहे. एक चाक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 55 योजनाचा. दुसरं चाक माननीय देवेंद्र फडणवीस 48 योजनाचा आहे. तिसरं चाक बुलढाणा शहराची विकास योजना, रस्ते विकास योजना करण्याचं तिसरं चाक
मान्य नितीन गडकरी साहेबांचा आहे आणि याला चौथं चाक आता बुलढाण्याच्या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये लावायचा आहे. चौथं चाक आमच्या अर्पिताताई शिंदेचं असणार आहे. अर्पिताताई शिंदेचं असणार आहे. बंधू भगिनींनो, विकासाची गाडी 4 चाकाची आहे. मोदी इथे योजनाचं एकतात माननीय त्या ठिकाणी नितीन गडकरी साहेबांच्या योजनाचं एकतात आणि माननीय अर्पिताताई योजनाचं एकतात. 4 चाकाची गाडी जर असेल तर बुलढाण्यावरून निघेल, आकाश बुनकरकडे जाईल, येईल. आमच्या अर्पिताताई निवडून आल्यावर आमच्या बुलढाण्याला जातील, माझ्याकडे येतील, देवेंद्रजीकडे जाईल, नितीन गडकरीकडे जाईल, गडकरीजीकडे जातील. आमच्या श्वेताताई अर्पिताताईला मदत करतील आणि बुलढाण्याकरता जेवढा पैसा लागेल मला मान्य देवेंद्रजीने पाठवलाय आणि सांगितलंय बुलढाण्याला वचन द्या, जेवढा पैसा बुलढाण्याच्या विकासाकरता लागेल तेवढा पैसा आणून द्यायची जबाबदारी आकाश बुनकर आणि चंद्रशेखर बावनकुळे आहे. जेवढा नागपूरला मदत करतो आम्ही तेवढे बुलढाणा करण्याकरता देवेंद्रजींनी मला सांगितलं आहे. बंधू भगिनींनो, आता माननीय विजयराव तुम्ही सांगत होते या शहराची बदमाशी, या शहराचा भ्रष्टाचार, तुम्ही काळजी करू नका, जनतेने ठरवलं आहे आता या ठिकाणी भ्रष्टाचार, अनाचार, दुराचाराचा विरुद्ध मतदान करायचं आणि या ठिकाणी अर्पिताताईला निवडून आणायचं. आता जनता ज्या गोष्टीचा निर्णय करणार आहे, आपल्याला फार बोलायची गरज झाली नाही, जनता त्या गोष्टीचा निर्णय करणार आहे. तुम्ही करणार का निर्णय? मोदी सांगा आमच्या लाडक्या बहिणी मागे, हो लाडके भाऊ मागे उभ्या त्यांनी सांगा, लाडके भाऊ मागचे आवाज येतो आहे तुमच्याकडे, दोन्ही हात वर करून सांगा निर्णय करणार आहे ना. बघा दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन केलं की नाही केलं? दीपावलीचं लक्ष्मीपूजन केलं का नाही? अरे हो की नाही जोरात सांगा ना. दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन केलं का? मग दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन करताना तुम्ही पूजा केली तेव्हा बघितलं असाल महालक्ष्मीची कशा होती? महालक्ष्मीची कशा होती? महालक्ष्मीची कशा होती? मी तुम्हाला सांगतो, दीपावलीला महालक्ष्मीची कमळावर होती, तर बुलढाण्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा अर्पिताताईच्या कमळावर येणार आहे. अर्पिताताईच्या कमळावर येणार आहे. मी तुम्हाला विनंती करतो, आपण सर्वांनी माननीय विजयराजे शिंदेच्या नेतृत्वामध्ये अर्पिताताई या ठिकाणी सर्व नगरसेवक, भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक सर्वांना प्रचंड बहुमताने विजयी करा. आम्ही काम कराल का? मी एवढा करून नागपूरवरून आलो, सकाळी 9 वाजता निघालो, देवेंद्रजीने मला पाठवलं, नितीन गडकरीजीने मला पाठवलं. आमचं एक काम ऐकाल का? दुनियातून ऐकायचं तर बुलढाणामध्ये असं सकाळी लवकर 9 वाजता आले वाटतं चहा पिऊन तुम्ही दुनियातून ऐकाल का? तर तुम्ही एक काम ऐका, 2 तारखेला सकाळी उठा, आपल्या आजूबाजूचे 10 घरं सोबत घ्या आणि इतक्या जोराने कमळाचे बटन दाबा, फक्त बटन फोडू नका, आता आमच्या अर्पिताचं नुकसान होईल. एवढे कमळ आणा, एवढे कमळाच्या बटना दाबा, आपल्या जनतेला समजवा. 10 घरी जा, 10 घरी जाऊन एक तर कोणी त्या ठिकाणी आजपासून तुमची आम्हाला गरज आहे. आजपासून बुलढाण्याच्या जनतेची मताचं कर्जासाठी आम्ही आलो आहे. आमच्या अर्पिताताई मताचं दान पडून देणाऱ्या नाही आहेत. आमच्या अर्पिताताई मताचं कर्ज मागतात. तुम्ही अर्पिताताईच्या कमळावर मताचं कर्ज द्या. 5 वर्ष अर्पिताताई तुम्हाला इमानदारने तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी 2 तारखेला प्रचंड बहुमताने मान्य अर्पिताताईला निवडून द्या. राहिला प्रश्न विकासाचा, विजयराजे तुम्ही आमदार म्हणून काम केलं आहे, मी आहे, देवेंद्रजी आहे, आपण सर्व मिळून विकसित बुलढाणा पूर्ण करूया, विकसित बुलढाणाचा संकल्प करूया. एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपूर्ण. धन्यवाद.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.